मॉर्निंग गाईज, तुमचं आता स्वागत आहे. आम्ही आलो बीचवर फोटो बिटो काढायला. काही नाही, फक्त इकडे फोटो काढायला झाले, जास्ती काही नाही. फोटो बिटो काढू आणि निघू. तिकडे समुद्राचं पाणी पण आटले इकडे, आपण पण आटले. आता काय करशील त्याला. तर गाईज आता आम्ही लोकेशन चेंज केले फोटो काढायचे. इकडे उन्हान आले आम्ही फोटो बिटो काढायला. यो पोऱ्या ना व्हिडिओ ना फोटो, मला तर काही समजे नाही. गाडी बसले पाहिजे कसं वागतं. आता झालेत बऱ्यापैकी फोटो बिटो काढून. तरी येऊ संध्याकाळपर्यंत परत फोटो काढायला. तर बघू तिकडे जेवायचा कसा आहे, जेवायला देता की नाही. तिथे सकाळ बसत आम्ही काही नाश्ता बिष्टा काही केला नाही. तुला काय वाटतं, जेवायला देतील की नाही आपल्याला? नशीब आता बघू, भेटला तर मी काय एकदा भेटेल जेवायला, पण मॅगी भेटेल. ते नाश्ता तरी करवा आज. नाश्ता पण केला नाही. आता बघू आम्ही नाश्ता बिष्टा करू. गुरुवार हा, साईबाबाचा बघतोस तू. तर गाईज आम्ही ना फोटो वगैरे काढला. चालल्या रूमला. यो पोऱ्या लगेच आहे काय, फोन घेतला नाही. आता फोटो यो एडिट बिडिट करील. तरी बोललो मी पहिल्या, तर समजून जा आमचा पोरा नादा ना आज. तर गाईज आलो आम्ही. मी कपडे बिपडे चेंज केलं तर खाली आलो. दिसलं रे तिथे एनर्जी ड्रिंक. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई. तर गाईज आम्ही आता मच्छी पापलेट आणल्यान कोळव्या आहे ना आमचा खूप इकडे बघ जरा. मस्त चाली घेतल्या. चीज खायला आणले बोलतोय. विका का काय मच्छी आणले तुम्ही आवडी खपोशील काय? पापलेट आणले, गरगाडे कपोशील का पण आपल्याला जेवायला का? लोकांना उपास त्यांच्या ठीक आहे. तर गाईज आता आम्ही ना भात शिजत लावले. आणि मटण आहे बकऱ्याचा. मी आणि आजो काका चाललो जरा बाहेर सामान आणायला, जी काय वस्तू राहिलं त्या. तर काका झोपलेला. काका पहिल्यानं उठले ना, तर काही मना पण दिसत नाही. मी पण चष्मा लावले इथं पायऱ्यावर इकडे विचित्र. तर चाललं आम्ही. असं आपण कुठे चालल्या? आम्ही चालले जस्ट नाव दारू आणायला. तर काहीच आम्ही यायला इथं सामान द्यायला. तर आता ना काका तिथे थांबले, देते काहीतरी आता पोरांना. यायला आता 500 रुपये दिले. 500 रुपये येईल यासाठी. चला येईल जाऊ बाई. एक येईल दे. येईल नाही 6 येईल दे. 6 आता 6 येईल देतले. बघू कसा काय. कवऱ्याला 60 रुपयाला लावले वाटतं. त्याला भेटता मग तुम्हाला पुढचं अपडेट असं देत राहतो. तर काहीच सामान घेतलेला हेल घेतल्या. आता आम्ही चाललो इथं रूम आता आमच्या. तर तुम्ही दमनचा व्ह्यू बघू शकता. दरा बिरा काही वाटतं दिसे नाही. सगळा इकडे चेंज झालेला आहे. कोणी यायचं असेल तर नक्कीच येऊ शकता. समजला सगळी चौकशी करून या रस्त्यांचा कसा आहे. नाही तर आम्ही बासाकलेलो बाबा, तुम्ही बघला पण असेल आम्ही कसा बासाकलेलो त्या रस्त्यानं. कसं अडथळलं तर आम्हाला रस्त्यानं. तर तुम्ही इकडं दमनचा व्ह्यू बघू शकता. चला तर गाईज आता आम्ही जेवायला घेतले. आता विकीदा मला भात वारून देत. इकडे मोने आता आणि ताव मरले चांगला. मोने आता के कौरा जे लागला तर जेन मी ऐकायला भेटले आपल्याला कसा तरी. जय मयूर भाऊ तुझे बोल.
शोधत शोधत सापडे ना शिना आणि खजाना शोधण्याच्या दिशेत खजाना हरवलेला आहे. मटण बोलते भारी झाले. काय रे आता बकऱ्याच्या मटणात कालची डेटा. वाव, मयूर भाऊ मला मारून देते की? ये तो लेटेस्ट न्यूज आहे. मयूर भाऊ आता माझी सोय करते बघा. आणि मामाच्या पोऱ्याला डाळमुंडी हवी होती पण मिळालाय बोकड्याचा मटण. बोंबलाचा रस्सा. म्हणे बटाटी टाक आणि मटण टाक. हो, नाईस चॉईस. बटाटी टाक. दोन आपल्याला बटाटीच लागतात. तो स्टिकर आहे ना बटाटीच लेन खायला. हो, तू लेज वाल्यांचा ब्रँड आहेस ना. बस रे टाक तेवढा बस झाला. बटाटी विथ मटन. थँक्यू थँक्यू. तर गाईज मना प्लेट नाही उचलता येत. मी आता जेवायला बसताव रे पोराव. गाईज आता मी जेवायला घेतली ना बसता ना आता इथं. गाईज मी ना आता इथे जेवायला बसताव. तुम्हाला खाऊन पिऊन घ्यावं ना मस्त भेटताव तुम्हाला. तर गाईज मी जेवलो पगाशी पण मी जरा झोपलो होतो म्हणून शूट करायला भेटला नाही. आता आम्ही रूम चेकआउट केले तर आम्ही सगळी जण आता चाललो बीचवर. भाऊ आमचा ऑन फायर झाले. घुमने के लिए. पुढचा अपडेट तुम्हाला मी देतच राहतो. तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग तुम्ही एन्जॉय करत राहा. तर गाईज आम्ही आलो बीचवर. तुम्ही दमण गोवाचा बीच. तर दमण गोवाचा बीच पाहू शकता. तर आम्ही इथे आलो आणि इथे आम्हाला जलपरीची जागेवर ना जलपरा दिसले. जलपरा यो ए जलपरा दिसले. कौशन ना हे लोलत होत. आता इस्वाला काहीतरी सांगितलं आहे ना ओके वाटते. गाय यो ओके यो त्याचा साथीदार त्याला साथ देते वाटते. त्या लाटांची जरा भीती वाटते कारण की चप्पल शूज या होतील ना. एंजॉय बोलो. लाइक करो और शेयर करो. अरे नहीं दोस्त आया. बोलो लाइक करो शेयर करो. बिहार से आया हूँ और थोड़ा एंजॉय लेने के लिए. हाँ बाकी बात. जय भारत माता की. हर हर महादेव. जय भारत. हाँ, फिर से बोल फिर से बोल. पाकिस्तान मुर्दाबाद. हाँ बरोबर फुल सपोर्ट है भाई. अभी तो फेमस हो जाएगा. मैं दामन से बोल रहा हूँ. रहने वाले हूँ JDC थर प्रदेश वापी में. हाँ. और आपको लोग के यदि मेरा पैसा और संस्कार से यदि कोई यो आता अक्का भाषण बोलेल ना तवर तर माझा ब्लॉग कपेल. जय हिंद जय भारत. जय भारत. तर गाईज एवढा जलपरा आता तुम्हाला दाखवता. जलपरा नाका तोंडाने त्यांच्या नुसती माती जाते. अरे जाम पिले यावी जाम पिले. पाकिस्तान मुर्दाबाद. पाकिस्तान पाकिस्तान बद्दल काही बरोबर आहे. तो जलपरा तुम्हाला दिसते का? दिसते का पोराओ? पोराओ जलपरा. पोराओ जलपरा. चला भेटतो तुम्हाला. तर गाईज आम्ही आता तिथं नाश्ता केला जरा पाणीपुरी खाली. आता मी एकर दारू जाम दारू पिले. पारली अशी सांगून सुटलाय. ते सांगू तुला. आम्ही आता फिरतो आता. इकडं बघू शकता तुम्ही कसा 101 101 सांगून सुटलाय. सांगून सुद्धा 101 फिरून दे जरा. वाटला बदलला फिरायला आल्या. बघून बघून जिरली. आता भैया आम्ही निवांत झोपू घरात जाऊन अजून घरा नाही गेलो. अजून आम्हाला रात जायचा आहे जरा फिरायला आल्या. काय तो समुद्र आहे. सकाळी आका आटलेला. बघू बघू भाई उभा झालो. बाबू बाबू
पोऱ्या बोलते बघून बघून बोलते या रावलो. मला भीती एकच आहे, बुटानं पाणी नाही गेला बघा, नाही तो वाट लागेल ना अख्खी. समजून घ्या आता, माहोल करा बोल ना जरा, रिस्ट्रिक्शन जाईल ना आपला. समजून घ्या तुम्ही. करायचा टाव ठिकाण नाही, कारण की ते आता बसले ना जरा माहोल गरम करायला. आम्ही इकडे माहोल बघायला. तसा माहोल नाही इकडे. नाही ना, पझल त्याचा माहोलच नाही अजिबात. ते चालला यायले का बघायला यायले कोणी आता आपण परत जाऊ रिटर्न. माझ्या सोबतीला तुम्हाला माहित असेल की नसेल, गावातला भाऊ माझा, जीवनसाथी माझा जिवलग, विश्वास दादा तरे. फॉलो करो, लाईक करो, सबस्क्राईब करो. तुम्ही असा ब्लॉग कंटिन्यू करा, आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नंतर करा. जर ब्लॉग आवडला नसेल तर फेकून द्याच माझ्या ब्लॉगला. कमेंट 100% करा. कमेंट 100% करा. ब्लॉग कसा वाटला कसा नाही त्या सगळा इंडच्या नंतरच आहे. चला आता तुम्हाला पुढे कंटिन्यू करतो. सो गाईज, आमची ट्रिप आता सक्सेसफुल झालेली आहे. फायनली आमची ट्रिप घराच्या रस्त्याला जाऊ. इथे काही नाही, आमचा ताव ठिकाणा. मेंबर गायब होणार ते. अर्धे मेंबर आले आणि अर्धे मेंबर काय जिरली आमची जिरली. आम्ही आता जाऊ घरा. तर काहीच आम्ही चाललो दमणगोवा सोडून सरोलीपाडा भिवंडी. त्या आता आमची जिरली. 6 पैसा कपला. तर काहीच माझ्या चेहऱ्याची अवस्था बघून ना तुम्ही समजून जा, त्या हालत खराब झाले त्या गाडी. झोपलो उठलो इथं वसईला पोचल्या आता. तर आता भिवंडी 30 किलोमीटर आहे, 30-31 किलोमीटर आहे. तर फायनली आम्ही आमच्या गावात पोचलेलो आहोत. तावरा बरा वाटतं ना, याला गायबा कवरी झाले टोपा बिपा उतरायची. तर गाईज मी आता घरी आलेलो आहे. तर आमची फायनली ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा, आणि कमेंट करायला विसरू नका. चला बाय, आता मी झोपतो.